चला तुम्हाला समोर दिसणाऱ्या या सुंदर बटव्याची गोष्ट सांगते. तर त्याचं झालं असं, की कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंय बघा, एक नवरी माझ्याकडे ब्लाऊज टाकायला आली होती आणि तिच्या सप्तपदीच्या साडीवर मी सुंदर असा बटवा बनवून दिला होता तिला. तर तिला तो बटवा इतका प्रचंड आवडला, की ती म्हणाली, "ताई, तुम्ही मला आणखी एक माझ्या हळदीच्या साडीवर सुद्धा जो ओटीचा बटवा आहे छोटासा, तो बनवून द्या." तर म्हटलं, "ठीक आहे." परंतु आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय माझ्यासोबत, की मला नेटवरती इतक्या वेळा पाहून सुद्धा ह्या बटव्याची नॉड नेमकं कुठून टाकायची तेच लक्षात येत नव्हतं. मी खूप ट्राय केला. पहिला तिचा जो कालचा बटवा बनवला होता मी, त्यालासुद्धा मी माझ्या मनानेच नॉड वगैरे टाकली होती. परंतु आज मला वाटलं होतं, की मी पुन्हा एकदा बघितल्यानंतर माझ्या लक्षात येईल. परंतु माझ्या काही ते लक्षात आलं नाही. मग म्हटलं आपला 10-12 वर्षांचा जो कामाचा एक्सपिरियन्स आहे, तो कधी कामी येणार. मग मी माझंच डोकं लावलं आणि माझ्याच पद्धतीनं हा बटवा बनवला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यात 2 ठिकाणी नॉट टाकतात, म्हणजे दोन्ही बाजूने नॉट टाकून आणि मग ओढून घेतात आणि तो बटवा असा तयार होतो. परंतु इथे मी तसं केलेलं नाही आहे. मी सरळ आपले 2 मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही कट करून घेतलं, एकमेकाला जोडून घेतलं. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही जोडू शकता. त्याला लेस लावून घेतली. त्यानंतर आत्ता ही जी पट्टी लावली होती अस्तरची, ती अशी आतमध्ये दुमडून घेतली आणि 2 ठिकाणी अशा शिलाई मारून घेतल्या वरतीच, म्हणजे दोन्हीच्यामध्ये स्पेस तयार होईल आणि तिथंच कात्रीने असा नॉच लावून घेतला आणि त्याच्यातून पिनने आपली जी नॉड आहे ती अशी आतमध्ये टाकून घेतली. त्याची फिनिशिंगसुद्धा कुठेही खराब झाली नव्हती किंवा कुठेही धागेदोरे काहीही उसवत नव्हतं. अगदी छोटा कट मी लावला होता इथे पिन जाईल एवढा आणि ही नॉड अशी मी त्यातून बाहेर काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा हा बटवा इथे तयार झालेला आहे. आणि नवरीसुद्धा खूप खुश झाली होती की तिला आता रुमाल जो आहे तो ओटी रुमालात बांधून कमरेला अडकवावी लागणार नाही आणि तिला हा सुंदर बटवा मी शिवून दिलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.